चला इकडे लक्ष द्या। आता या ठिकाणी आपण शिकणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास। मग आता मला आधुनिक भारताचा इतिहास, आता हा इतिहास आपण पहिल्यापासून शिकत आलोय। इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे, भारताचा इतिहास आहे, आधुनिक आहे, प्राचीन आहे, त्याच्यामध्ये युग आहेत वेगवेगळे। मग यामध्ये सगळ्यात पहिले आपण शिकणार आहोत आता भारत। आपण हा भारत आपल्याला जर आतापर्यंत निबंध आलाय आणि आपण त्याच्यामध्ये लिहिलंय की भारत हा म्हणजे भारत माझा देश आहे किंवा भारत हा कृषी प्रधान देश आहे, हे सगळं आपण या ठिकाणी लिहितो। मग या ठिकाणी बघा भारताचा सर्वांनी तुम्ही नकाशा बघितला असेल, त्या नकाशामध्ये असा सुंदर आपला नकाशा आहे। त्या नकाशामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राज्य त्या ठिकाणी दाखवलेले आहे। मग बघा जसं आपल्या भारतामध्ये किंवा अनेक देशांमध्ये अनेक राज्यांमध्ये 2000 काय झालंय बघा 2019 ला 20 ला 21 ला एक आजार आला होता। कोणता आजार होता? कोरोना। ठीक आहे। मग हा कोरोना आजार आल्यानंतर काय झालं की एक संकट आलं एक प्रकारचं। मग या ठिकाणी भारतामध्ये तर संकट आलं पण अनेक देशांमध्ये संकट आलं। मग तसंच काय झालं बघा या ठिकाणी याच्यामध्ये तसंच एका काळी आपल्या भारतामध्ये खूप मोठं संकट आलं। ते संकट होतं युरोपियन लोक। बघा काय होतं? युरोपियन लोक। मग आता हे जे युरोपचे लोक आहेत किंवा युरोपियन लोक आहेत यांनी संकट आणलं। मग नेमकं कशा प्रकारचं संकट आणलं बघा लक्ष द्या। 1453 मध्ये बघा 1453 ला कॉन्स्टँटिनोपाल म्हणजे आता आपण त्याला इस्तंबूल म्हणतो। बघा काय म्हणते? इस्तंबूल। मग या ठिकाणी बघा नंतर 1492 ची गोष्ट आहे की काय झालं या ठिकाणी भारताकडे येण्यासाठी युरोप लोक काय करू लागले? भारताकडे येण्याचा प्रयत्न करू लागले। मग त्या ठिकाणी त्यांना माहित होतं की हे काय भारताचे जे लोक आहेत हे सगळे दलिंदर लोक आहेत, अंधश्रद्धा पाळणारे लोक आहेत। मग या ठिकाणी त्यांनी ओळखलं की भारतामध्ये खूप प्रकारच्या अंधश्रद्धा पाळल्या जातात। मग बघा आपला हा जो भारत आहे या ठिकाणी भारताला या आजूबाजूला जाण्याची परमिशन या ठिकाणी नव्हती। ठीक आहे। समजा जर एवढं आता तुमचं केंद्र आहे तर या केंद्राच्या इकडे बाहेर तुम्हाला जायला परमिशन या ठिकाणी नव्हती। मग या ठिकाणी बघा या ठिकाणी ही परमिशन नव्हती पण मग हे युरोप लोकांनी काय केलं इकडे येण्याचा प्रयत्न केला, घुसण्याचा प्रयत्न केला। मग बघा काय झालं नंतर हे युरोप लोक घुसत असताना सगळ्यात पहिले काय झालं की एक बघा नाव हा कोलंबस नावाचा 1492 मध्ये हा एक बघा हा कोलंबस नावाचा एक व्यक्ती आहे। या व्यक्तीने काय केलंय की तो भारताकडे येण्यासाठी निघाला। मग भारताकडे येण्यासाठी निघाला मग समोर बघा काय झालं यानं काय केलं भारताकडे येण्यासाठी निघाल्यानंतर त्याला काय लागलं एक बेट लागलं। ठीक आहे। बेट लागलं पण त्याला काय वाटलं की आता या ठिकाणी आपल्याला भारताचा शोध लागला। मग भारताचा शोध लागला पण ते भारत नव्हतं, ते काय होतं त्यानं लावलं या ठिकाणी अमेरिका खंडाचा शोध। बघा काय केलंय त्यानं अमेरिका खंडाचा शोध या ठिकाणी त्याला लागला। त्याच्यानंतर हा तर गेला, हे नंतर पळून गेलं, त्यांना शोध लावला, त्याला वाटलं आता आपण भारत शोधला पण त्याच्यानंतर काय झालं ते निघून गेलं। मग नंतर तारीख होती 20 मे 1498 बघा 92 नंतर 1498 आली। 20 मे 1498 ला एक पोर्तुगीज खलाशी होता। बघा कोणता होता? पोर्तुगीज खलाशी होता। जसं आपण म्हणतो भारतीय, ब्रिटिश, ठीक आहे, युरोपियन, मग असा याच्यामधलाच एक पोर्तुगीज खलाशी होता। हा पोर्तुगीज खलाशी याचं नाव आहे वास्को द गामा। बघा आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहे, नाव ऐकत आलेलो आहे वास्को द गामा। मग हा बघा मग हा निघाला कुठे? भारताच्या शोधामध्ये। मग भारताच्या शोधामध्ये निघाल्यानंतर यानं काय केलं हा फिरून फिरून काय केलंय समुद्रा किनाऱ्याला आला, जहाजानं आला। त्यावेळेस बस एसट्या होत्या का? नव्हत्या। त्या काळामध्ये मग तो कशाने आला? जहाजानं आला। कशासाठी आला? की त्याला भारताचं त्या ठिकाणी काय करायचं होतं? शोध लावायचा होता।